सुरुवात करायची का सर? का ब्रेक हवाय? हो मॅडम, सुरू करूया. एक ओंकार करूया. डोळे बंद. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पूर्ण शरीर एकदम शिथिल. पायापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स करून घेऊया. श्वासाकडे लक्ष. एक ओंकार करूया. एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. नेत्र स्पर्श. आहेत का सगळे? का बिझी आहेत सगळे? जरा एक दोन जणांनी आपल्या खिडक्या उघड्या जवळच्या व्हिडिओज ओपन करा. ओके, आले, हात आलेत, हरकत नाही. आतापर्यंत आपण काय उच्च रक्तदाब आपण केला आहे. त्याच्यानंतर आपण अस्थमावरती आपण बघितलं काय योगोपचार घेऊ शकतो. आणि अजून काय बघितलं बरं आपण मागच्या वेळेला? आठवतंय का? काय? डायबिटीस वरती. बरोबर. तर आपण पचन संस्थेचे विकार आहेत तर त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरती आपण काय योगोपचार देऊ शकतो का नाही देऊ शकत. पचन संस्थेचे असे बरेच किंवा इतरही संस्थांचे असे बरेच विकार असतात की सगळ्याच विकारांवर आपण योगोपचार देऊ शकत नाही, पण काही विकारांवर आपण देऊ शकतो. तर ते काय ते आता आपण बघणार आहोत. पचन संस्थेमध्ये अन्नमार्ग असतो, लाळग्रंथी असतात, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय म्हणजे ह्या सगळ्या ग्रंथींचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. आता अन्नमार्ग म्हटल्यावरती अन्नमार्ग कुठून सुरुवात होतो? आपल्या तोंडापासून सुरुवात होतो. त्याच्यानंतर आपला गळा, अन्ननलिका, हा इथे हा डायफ्रॅम दिसतोय. एक जी लाईन आहे ती डायफ्रॅमची आहे. श्वासपटल, त्याच्यानंतर आता ही अन्ननलिका, त्याच्यानंतर हे जठर आहे इथे श्वासपटलाच्या खाली डाव्या बाजूला, म्हणजे चित्रात उजवी बाजू ती आपल्या स्वतःची डावी बाजू. मग त्याच्यानंतर सुरुवात होते स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडं. हे सगळं आतमध्ये गोळा केलेलं हे लहान आतडं आहे. त्याच्यानंतर हे आडवं आणि नंतर हे उभं आणि नंतर हा भाग हा मोठा आतड्याचा आहे. नंतर हे रेक्टम आणि हे एनस म्हणजे गुदद्वार आहे. आणि याच्यामध्ये ग्रंथी कुठल्या सहभागी असतात तर तोंडामध्ये ह्या लाळ ग्रंथी आहेत. 3 जोड्या असतात. दोन्ही बाजूला एक एक पॅरोटिड, सबलिंग्वल आणि सबमॅन्डिब्युलर. नावं नाही लक्षात ठेवली तरी चालणार आहेत, पण लाळ ग्रंथी असतात. त्याच्यानंतर यकृत महत्वाचं काम करतं. इथे गॉल ब्लॅडर असतं. त्याच्यानंतर हे आपण मागे डायबिटीसच्या याच्यामध्ये बघितलं होतं, हे स्वादुपिंड आहे. या सगळ्या ग्रंथी आपल्या याच्यामध्ये यांच्या जे काही एन्झाईम्स असतात त्याचा सहभाग आपल्या पचनाशी असतो, त्यामुळे त्यांना याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. मला एक सांगा, एन्झाईम्स कशाला म्हणायचं आणि हॉर्मोन्स कशाला म्हणायचं? एन्झाईम्स कशाला म्हणायचं आणि हॉर्मोन्स कशाला म्हणायचं? आपण मागच्या वेळेला बघितलं होतं ह्या गोष्टी. हॉर्मोन्स म्हणजे संप्रेरक. आपण तर ते संप्रेरक ग्रंथीतून निघतात तर त्या कोणत्या प्रकारच्या ग्रंथी असतात?
कोणी सांगेल का? आठवतंय का? आपण बऱ्याच वेळेला या गोष्टीचा उल्लेख केला होता. एन्झाईम्स किंवा संप्रेरक, डायबिटीज मध्ये आपण याचा उल्लेख केला होता बऱ्याच वेळेला. आता तरी कोणी सांगू शकेल का? आठवत नाहीये का? ओके, हरकत नाही. जी संप्रेरक किंवा एन्झाईम्स असतात त्यांचे जे सिक्रिशन्स असतात ते डायरेक्ट ब्लड मध्ये सोडले जातात. त्या नलिका विरहित ग्रंथी असतात आणि ज्या नलिकायुक्त ग्रंथी असतात म्हणजे ज्यांना नळ्या असतात आणि त्यांच्यातून जे स्त्राव स्त्रवतात ते नळ्यांद्वारे सोडले जातात. तर त्या नलिकायुक्त ग्रंथी असतात, स्त्राव स्त्रवतो, त्याला एन्झाईम्स असं म्हणलं जातं. तर पचन संस्थेचं कार्य काय आहे आपण बघणार आहोत. मुख्य कार्य काय आहे? तर अन्नाचं ग्रहण करणं, म्हणजे आपण दोन्ही हातांनी म्हणजे दोन्ही हातांनी नाही, पाचही बोटांनी, हाताच्या पाचही बोटांनी आपण घास आपण धरतो आणि नंतर मग तो आपल्या मुखामध्ये टाकतो. तर हे ग्रहणाचं कार्य आणि तोंडामध्ये जे ग्रहण केलं जातं ते अन्न ग्रहण हे एक आहे कार्य. त्याच्यानंतर पचन, अन्न खाल्ल्यानंतर त्या गोष्टीचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर जे काही त्याच्यातून प्रोडक्ट्स निघतात, जे काही गोष्टी निघतात, तर त्याचं रक्तामार्फत पूर्ण सगळ्या शरीरामध्ये अभिसरण केलं जातं. ज्या ज्या अवयवांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत, म्हणजे कार्बोहायड्रेट्स मधनं जे काय निघतं किंवा प्रोटीन्स मधनं जे काय निघतं त्याचं पचन झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सगळ्या ऑर्गन्स कडे त्यांचे कार्य करण्यासाठी पोहोचवलं जातं. तर त्याला अभिसरण असं म्हटलं जातं. आणि दुसरं एक कार्य काय केलं जातं, तर पाण्याचं संतुलन राखलं जातं. शरीरामध्ये आपल्या पाण्याचं प्रमाण योग्य ते राखण्यासाठी पचन संस्था हे कार्य करत असतं, नाहीतर आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं. आता ह्या पचनाचं कार्य याच्यामध्ये मज्जासंस्था कशी काय अंतर्भूत असते किंवा ती कोणती मज्जासंस्था कार्य करते, तर ते आपण बघणार आहोत. अनैच्छिक मज्जासंस्थेद्वारा पचन संस्थेचे नियंत्रण केले जाते. आता ऐच्छिक मज्जासंस्था म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार काही गोष्टी करतो. आपण आपला हात हलवतो, पाय हलवतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या इच्छेनुसार केल्या जातात. तर त्या करणारे जी मज्जासंस्था असते, त्याचं नियंत्रण करणारी जी मज्जासंस्था असते तिला ऐच्छिक मज्जासंस्था म्हटलं जातं. आणि आपलं जे पचन आहे किंवा हृदयाचं धडधडणं आहे, आतमध्ये ज्या काही घडामोडी आपल्या नकळत सगळ्या चालू असतात, तर त्या ज्या मज्जासंस्थेद्वारे त्यांचं जे नियंत्रण केलं जातं त्याला अनैच्छिक मज्जासंस्था असं म्हणतात. तर आपल्याला आतमध्ये आपण जे अन्न खाण्याची क्रिया आपल्याला कळते, पण एकदा आतमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं हे आपल्याला कळून पण येत नाही. तर परंतु ती प्रोसेस आहे, तर ती सगळी चालू असते आणि म्हणूनच त्याला असं म्हटलं जातं अनैच्छिक मज्जासंस्थेद्वारे त्याचं नियंत्रण केलं जातं. आता अनुकंपी आणि परानुकंपी संस्था, अंतर्गत मज्जासंस्थेचे जाळे आणि संप्रेरक या सर्वांमुळे हे नियंत्रण शक्य होतं. म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं, तर अनुकंपी मज्जासंस्था येते, परानुकंपी मज्जासंस्था येते आणि हे सगळं आतमध्ये या मज्जासंस्थेचं जे जाळं आहे ते, आणि त्याच्यामध्ये अजून काय होतात, संप्रेरक. संप्रेरक नलिका विरहित ग्रंथीद्वारे तयार केली जातात. तर त्यांच्यामुळे आता आपल्याला भूक लागली, हे कळतं कसं काय आपल्याला, तर आपल्याला भूक लागली ही संप्रेरक आपल्याला मेंदूला पोचवली जातात आपल्या मज्जासंस्थे नवजाद्वारे, मज्जातंतूद्वारे. मग ते आपल्याला सांगतं की आपल्याला भूक लागली. मग हे जे सगळं घडून येतं तर हे या संस्थांद्वारे घडून येतं. आणि याच्यामध्ये जो मज्जातंतू महत्वाचा मानला जातो पचन संस्थेसाठी तो म्हणजे वेगस हा मज्जातंतू. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, वेगस हा मज्जातंतू, वेगस नर्व किंवा वेगस हा मज्जातंतू हा पचन संस्थेचा मुख्य नियंत्रक आहे. नंतर आता तो काय काम करतो,
तर आपलं दुःख म्हणजे इमोशन्सशी त्याचा संबंध येतो. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला आज मला खावंसं वाटत नाही, आपण उदास असलो की आपल्याला खावंसं वाटत नाही, बरोबर? तर मग हे जे दुःख आपल्याला आहे किंवा उदासी आहे हे कळवण्याचं काम या वेगस मज्जातंतूद्वारे होतं. किंवा वेगवेगळे दाब असतात शरीरामध्ये, ते टेम्परेचर मध्ये जे काही बदल घडून येतात ते, नंतर जी जळजळ होते किंवा इत्यादी ज्या सगळ्या जाणीव असतात, तर त्या सगळ्या जाणीवी या अशा ग्राहक मज्जातंतूद्वारे मोठ्या मेंदूला आपल्याला ते संदेश देत असतात. इंग्लिशमध्ये सेन्सरी इम्पल्सेस म्हणजे आपण ज्या काही गोष्टी सेन्स करतो, म्हणजे आपण संवेदना आपल्याला ज्या गोष्टींमुळे येतं, तर त्या संवेदना आपल्या मोठ्या मेंदूला पोचवल्या जातात वेगस नर्वद्वारे आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या इतर मज्जातंतूद्वारे. म्हणजे मज्जातंतू पचन संस्थेमध्ये कशी काम करते, तर ही अशा प्रकारे काम करते. आणि हे वेगस हे नाव लक्षात ठेवायचंय. अनैच्छिक मज्जासंस्थेद्वारे पचन संस्थेचे नियंत्रण केले जाते. अनुकंपी परानुकंपी मज्जासंस्था त्याच्यामध्ये काम करत असते. आता परानुकंपी, आता तुम्हाला ही नावं थोडीशी प्रत्येक वेळेला तुम्हाला येणार आहेत. परानुकंपी मज्जासंस्थेमुळे जठरातील आम्ल स्त्रवते. आता आपल्याला ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला आपल्याला अन्न आपण खातो आणि हे जे जठरामध्ये आम्ल स्त्रवलेलं असतं, तर ते आपल्याला पिष्टमय पदार्थाचं पचन करत असतं. तर मज्जासंस्था कशी भाग घेते, तर मज्जासंस्थेमुळे जठरातलं आम्ल स्त्रवतं. मग जठराच्या हालचालींना सुरुवात होते. जठराचा रक्त पुरवठा वाढतो. म्हणजे हालचाली झाल्या तर मग आपोआप तिथे रक्त पुरवठा म्हणजे रक्त पुरवठा वाढतो आणि पण हालचाली होतात किंवा ते वाढल्याने पण, म्हणजे एकमेकांशी रिलेटेड गोष्टी आहेत. स्नायूंच्या आकुंचनामुळे आणि झडपांच्या वर्तुळाकार स्नायूंच्या शिथिलीकरणामुळे मलविसर्जन होते. आता हे आपण इथे बघितलं की जठराशी काय कार्य केलं जातं. आपण ज्या वेळेला मलविसर्जन करतो, गुदद्वाराच्या जवळ असे सर्क्युलर मसल्स असतात, वर्तुळाकार स्नायू असतात. आणि ते वर्तुळाकार स्नायू जे आहेत, तर त्यांचं आकुंचन होणं आणि शिथिलीकरण होणं, म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर बघितलं असेल की घोडा ज्या वेळेला लीद बाहेर टाकतो त्यावेळेला त्याच्या त्या सर्क्युलर मसल्सचं आकुंचन होतं, प्रसरण होतं आणि मग त्याच्या आतला जो काही स्टूल आहे ते बाहेर फेकलं जातं. तशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये पण हे स्नायूंचं आकुंचन होत असतं आणि परत आणखीन ते रिलॅक्स होत असतात आणि शिथिलीकरण होत असतं आणि मलविसर्जन होतं. आणि ह्याचं सगळ्याचं कंट्रोल कोण करतं, तर परानुकंपी मज्जासंस्था करते. हे लक्षात येतंय का? कोणी रिस्पॉन्स देईल का? लक्षात येतंय का ह्या गोष्टी? हो 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 मॅडम. मॅडम, हो मॅडम. हा, म्हणजे हा थोडा समजायला, म्हणजे आपण आतापर्यंत ह्या गोष्टी कधी ऐकत नाही, वाचत नाही, त्यामुळे थोडं नावं नवीन असतात. पण थोडी सारखं वाचून वाचून किंवा ऐकून आपल्याला ही नावं लक्षात राहू शकतात. आता अनुकंपी एक लक्षात ठेवायचंय की अनुकंपी मज्जासंस्था आहे ती शरीराला ऍक्टिव्ह बनवते आणि परानुकंपी मज्जासंस्था आहे ती शरीराला थंड करते. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला धावायचं असतं त्यावेळेला तुमच्या स्नायूंना तिथे कोणती संस्था कार्य करेल? अनुकंप. अनुकंपी. आणि ज्या वेळेला तुम्हाला शांत बसायचं असतं, ध्यान करायचं असतं, त्यावेळेला कोणती संस्था काम करेल? पराणु. एवढं लक्षात येत आहे? हो मॅडम. बरोबर. पण ह्या संस्थेचं कार्य ज्या वेळेला पचन संस्थेशी संबंध येतो त्यावेळेला ते वाढवणं आणि कमी करणं हे उलट अर्थाने येतं. पचन संस्थेशी संबंध येतो कसं ते आपण त्या टेबलमध्ये पुढे बघणार आहोत. अनुकंपी मज्जासंस्थेमुळे आमाचा पाहिजे इथे, म्हणजे स्त्राव कमी होतो. जठरातील आम्लाचा पाहिजे म्हणजे ऍसिडचा स्त्राव आहे तो कमी होतो. जठराच्या हालचाली मंदावतात. आता आपण बघितलं काय की अनुकंपीमुळे वाढतं, बरोबर.
स्नायूंची शक्ती म्हणा किंवा काही वाढतं, पण इथे ती अनुकंपी मज्जासंस्था उलट काम करते. अनुकंपी मज्जासंस्थेमुळे आम्लाचा स्त्राव कमी होतो, जठराच्या हालचाली मंदावतात, जठराचा रक्त पुरवठा कमी होतो, स्नायूंच्या शिथिलीकरणामुळे आणि झडपांच्या वर्तुळाकार स्नायूंच्या आकुंचनामुळे मलविसर्जन होत नाही. आता हे तुम्हाला मी जे म्हटलं, अनुकंपी मज्जासंस्था इतर कुठल्याही संस्थेमध्ये ती ज्या वेळेला काम करते त्यावेळेला ती त्या गोष्टी त्यांचं कार्य वाढवण्याचं काम करत असते, पण पचन संस्थेमध्ये ती त्या प्रत्येक ऑर्गनचं काम किंवा स्त्राव स्त्रवण्याचं काम हे कमी करत असते. हे आपण अगदी लक्षात ठेवायचं. परानुकंपीच्या प्रभावामुळे पित्ताशय आकुंचित होते, तर अनुकंपीमुळे ते शिथिल होते. हे पित्ताशयाच्या बाबतीमध्ये आपण वेगळं सांगू शकतो की परानुकंपीच्या प्रभावामुळे पित्ताशय आकुंचित होतं आणि अनुकंपीमुळे ते शिथिल होतं. आता आपण बघूया याच्यामध्ये की अनुकंपी म्हणजे सिम्पथेटिक नर्वस सिस्टम, परानुकंपी म्हणजे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. आणि ह्या कोणत्या मज्जासंस्थेच्या दोन शाखा आहेत, तर स्वायत्त मज्जासंस्था म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टम, त्याच्या ह्या दोन शाखा आहेत. तर आम्ल किंवा इतर स्त्राव किंवा ऍसिड किंवा इतर कुठल्या कुठल्या ग्रंथीतून जे काही सिक्रेशन येतात, तर याच्यामध्ये अनुकंपी मज्जासंस्था जर ऍक्टिव्ह असेल किंवा सिम्पथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह असेल, तर हे स्त्राव आहेत ते कमी होतात, रिड्यूस होतात, कमी स्त्रवतात ते. आणि ज्या वेळेला परानुकंपी मज्जासंस्था ऍक्टिव्ह असते त्यावेळेला त्यांचं प्रमाण हे जास्त असतं. आपण मगाशी बघितलं की जठरामध्ये हे जास्त स्त्रवतं, त्यावेळेला ती पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह असते. रक्त पुरवठा कमी होतो. आपण आधी अनुकंपीचं बघूया. हालचाल म्हणजे त्या ऑर्गन्सच्या हालचाली असतात त्या पण कमी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, पचन क्रिया सुद्धा स्लो डाऊन होते, ती सुद्धा कमी होते. आणि परानुकंपी जर मज्जासंस्था ऍक्टिव्ह असेल तर तो स्त्राव जास्त स्त्रवतो, रक्त पुरवठा जास्त प्रमाणामध्ये होतो, हालचाली असतात त्या ऑर्गन्सच्या त्या जास्त प्रमाणामध्ये होतात आणि पचन क्रिया तुमची लवकर घडून येते. हा इतर संस्थांच्या मनाने हा वेगळा परिणाम आहे, म्हणून हा आपण टेबल मध्ये मांडला आहे आणि हा उलट आपल्याला दिसून येतो. ओके, आता याच्या आधी आपण एक बघूया की आता समजा समोर वाघ आलेला आहे, बरोबर. समोर वाघ आलेला आहे, तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात, समोर वाघ आला आहे, तर तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीरावरती काय परिणाम होईल, तुमच्या मनावर आणि शरीरावरती? कोण मला सांगेल का, मनावर आणि शरीरावरती काय परिणाम होईल? समोर वाघ आलेला आहे आणि तुमच्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होईल? भीती वाटेल मनामध्ये, भीतीचं वातावरण. म्हणजे भीती वाटली म्हणजे तुमचा हा भावनेशी संबंध आला, बरोबर. भावनेशी संबंध आला, बरोबर. मग काय होईल? मग शरीर थरथरेल असं म्हणू आपण, भीती बरोबर, शरीर थरथरेल, बरोबर. मग काय होईल? मग काय होईल? तुमच्या समोर कोणती सिच्युएशन निर्माण होईल? आता वाघ आला आहे, आयदर तो तुम्हाला खाईल बरोबर, मग तुम्ही घाबरून जाणार, तर तुम्हाला काय, एक तर त्याच्याशी लढायला पाहिजे, नाही तर एक तर पळायला पाहिजे, बरोबर. लक्षात येत आहे? हो, तुम्हाला लढायला पाहिजे किंवा तुम्हाला पळायला पाहिजे, बरोबर. मग आता पळायला पाहिजे तर मग तुम्हाला कोणत्या शरीराच्या कोणत्या ऑर्गन मध्ये तुम्हाला रक्त पुरवठा जायला पाहिजे? जर तुम्हाला पळायचं आहे तर पायांमध्ये म्हणू आपण, पायांमध्ये रक्त गेलं पाहिजे, बरोबर.
मग पायांमध्ये रक्त गेलं पाहिजे, तर मग ते रक्त असं बाहेरून आणलं जातं का? नाही. नाही आणलं जात. मग ते काय केलं जातं? ते रक्त तुमचं शरीरातल्या इतर संस्था, म्हणजे बघा नॉर्मल कंडिशन मध्ये कसं असतं, प्रत्येक संस्थेला एक ठराविक प्रमाणामध्ये रक्त लागतं, ते दिलं जातं, बरोबर. पण आता जर एखाद्या संस्थेला गरजेपेक्षा जास्त रक्त पाहिजे, तर मग काय केलं जाणार शरीरामध्ये? काय केलं जातं? ह्या मज्जा संस्था जे म्हणताय तुम्ही त्या जास्त ऍक्टिव्ह होतील ना त्यावेळेस. आणि मी रक्ताबद्दल विचारते तुम्हाला. तुमच्या पायांना रक्त पाहिजे, तुमचे हात पाय पळायला ऍक्टिव्ह पाहिजेत आणि तुम्हाला पायांना रक्त पाहिजे. मग तो रक्त कुठून मिळणार पायांना जास्तीचं? ऑलरेडी तर जे हवंय तर ते मिळत असतंच, पण जास्तीचं रक्त कुठून मिळणार त्यांना जोरात धावण्यासाठी? जोरात धावण्यासाठी जास्तीचं रक्त कुठून मिळेल? तुमच्या इतर संस्थांमधनं ते घेणार ना, अच्छा. हा. उष्ण घेणार ना. बाबा मला जास्त गरज आहे, आता मी घेतो तुझ्याकडून, बरोबर आहे की नाही? मग हे जे दुसऱ्या संस्थांकडून घेतलं जातं, तर मुख्यत्वे करून काय केलं जातं माहितीये का? ते पचन संस्थेकडून घेतलं जातं आणि मग तुम्ही धावायला लागता, बरोबर. मग पचन संस्थेकडून ते रक्त घेतलं तर पचन संस्था जे काही काम करते ते स्लो डाऊन होणार की नाही? त्याचं कार्य स्लो डाऊन होणार ना. जर म्हणजे अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये अनुकंपी संस्था आणि परानुकंपी संस्था या कार्य केल्या जातात. आणि पचन संस्थेमध्ये आपण आता बघितलं की काय काय होतं जर अनुकंपी मज्जा संस्था ऍक्टिव्ह झाली तर आणि परानुकंपी मज्जा संस्था ऍक्टिव्ह झाली तर, बरोबर. हे थोडंसं लक्षात येते का? हा खूप मोठा, ऍक्च्युली हा नर्वस सिस्टम हा खूप मोठा टॉपिक आहे आणि त्याच्यात हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं. परंतु आता आपण फक्त या संस्थेशी रिलेटेड जो काही भाग आहे तो आपण समजून घेतोय. आता आपण ज्या वेळेला जेवतो, म्हणजे लग्नाचं जेवण जेवलो आणि मग त्याच्यानंतर आपल्या शरीराची अवस्था कशी होते सांगा बरं? लग्नाचं जेवण जेवलो किंवा कुठलंही जेवण आडवा हात मारून चांगलं जेवलो तर आपल्या शरीराची अवस्था कशी होते सांगा बरं? सुस्तपणा येतो. हा, सुस्त येतो, सुस्ती वाटते, बरोबर. झोपावंसं वाटतं, जरा एक डुलकी काढावी असं वाटतं. कोणी सांगितलं आता एवढं भरपेट जेवण झालंय, जा बाहेरून एक घेऊन ये, आपण जाऊ का? जावंसं वाटेल का तुम्हाला? नाही वाटणार ना, बरोबर. याला कारण काय असतं? आपण नेहमीपेक्षा जास्त जेवतो, बरोबर. नेहमीपेक्षा लग्नाचं जेवण आहे किंवा आता नेहमीच सुस्ती येते का? जर नेहमीच सुस्ती येत असेल तर नेहमी पण तुम्ही जास्त जेवता समजून घ्या. पण आपण जर योग्य प्रमाणात एरवीचं आपलं जेवण असेल आणि असं एखाद्या दिवशी आपण बाहेर जाऊन जास्त खाल्लं तर आपल्याला सुस्ती येते. ह्याला कारण काय होतं? तर ते अन्न, एक्स्ट्राचं जे अन्न खाल्लं आहे ते पचण्यासाठी पोटाला जास्त रक्ताचा पुरवठा हवा असतो, बरोबर. मग तो रक्ताचा पुरवठा आपल्या मेंदूकडून घेतला जातो, म्हणजे मेंदूला जे रक्त 20% जे पोचतं त्याच्यातून ते घेतलं जातं. मग आपल्याला जरा सुस्ती येते, मेंदू म्हणतो आता बस, मला आता काही काम नाही सांगायचं, बरोबर आहे की नाही? आपले हातपाय थंड, म्हणजे काही करावंसं वाटत नाही. ह्या गोष्टी आपल्याला होतात कारण इतर संस्थांकडून ते रक्त घेतलं जातं आणि पचण्यासाठी तुम्हाला वापरलं जातं. ही गोष्ट लक्षात येते? हो. सगळ्यांना लक्षात येते का? बरोबर. आता आपण अन्न पचण्यासाठी म्हणून आपण आसनामधलं एकच जे आसन आहे की ते जेवणानंतर करतो, ते कोणतं आहे बरं? वज्रासन. वज्रासन. मग ते वज्रासन वज्रासन. कोणी कोणतं आसन सांगितलं दुसऱ्यानी अजून? मला ऐकू नाही आलं ते बोलत असल्यामुळे, प्लीज. नाही, वज्रासनच म्हणाले वाटते. अजून कोणीतरी एक असं कोणीतरी बोललं, त्यांनी कोणतं आसन सांगितलं? नाही, वज्रासनच म्हणाले ते, पण थोडं उशिरा ओके बोलले. ओके ओके, ठीक आहे. तर मग हे वज्रासनच का करतो बरं आपण? हे वज्रासनच आपण का करतो? पायाकडे जाणारे रक्त थांबते त्यामुळे.
थांबतं. म्हणजे काय होतं, आपल्या पूर्ण पायाला बोटांपर्यंत पुरवठा होत नाही का? पूर्ण पायाला पुरवठा होत नाही का? होतो, पण त्याची स्पीड कमी होत असेल तेव्हा थोडा आराम नेहमीपेक्षा थोडी त्याची. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की वज्रासन घेतो त्यावेळेला आपण वज्रासन करतो त्यावेळेला आपल्या शरीराची स्थिती कशी असते? पालथी मांडी असते आपली, वरचा भाग ताठ असतो मांडी असं. आपण घालतच नाही, मांडी घालतच हा नाही, अच्छा, हा मांडी घालून. मांडी घालत नाही. वज्रासन करताना आपली स्थिती कशी असते पायांची? पाय हा, बेंड केलेले असतात. हा. आणि बेंड करून आपण मांडी घालतो तेव्हाही बेंड करतो. पण बैठी स्थिती असते. त्याच्यावरती ओझं असतं, बैठक स्थितीत म्हणजे असं होतं ना, पायावरती ओझं येतं थोडं तरी. बरोबर. आपले पाय गुडघ्यामध्ये दुमडलेले असतात आणि आपले पाय आपण दोन्ही पावलं आपले सीट खाली असतात, बरोबर. हो. आता गुडघ्यापर्यंत आपण पाय दुमडलेले असतात, म्हणजे खालच्या पायांना आपण थोड्या कमी प्रमाणात तिथे रक्त पुरवठा केला तरी चालू शकतो, बरोबर. मग जास्तीत जास्त रक्त तुमचं कुठे जाणार? पोटाकडे जातं, कारण कमरेपासून खालच्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात रक्ताचा होत नाही, असं अजिबात होत नाही, कमी प्रमाणात होतो. आणि जास्तीत जास्त पुरवठा कुठे केला जातो? पोटाकडे केला जातो, बरोबर. आणि म्हणून पोटातल्या ऑर्गनना त्यांचं कार्य करण्यासाठी जास्तीचा रक्त पुरवठा मिळतो आणि म्हणून त्यांचं कार्य सुधारतं. हे लक्षात येतंय? हो हो. बरोबर आहे ना? म्हणजे आपण ज्या वेळेला वज्रासन करताना दोन्ही पाय आपले मागे दुमडलेले आहेत, त्यामुळे पायांना दुमडलेली स्थिती आहे. आपण जर उभं राहिलो समजा, तर आपलं पूर्ण पायाच्या बोटांपर्यंत सगळा रक्ताचा पुरवठा रक्त खाली जात असतं, बरोबर. आता दुमडलेला आहे म्हटल्यावरती तो काही प्रमाणात कमी होतो, अजिबात होत नाही असं होत नाही. नाहीतर मग बधीर होऊन जाणार पाय. ज्या वेळेला नमनेस येतो, बधीर होतात, त्यावेळेला तो रक्त पुरवठा कमी होतो म्हणून पाय बधीर होतात. आणि मग आपण पाय सरळ करतो, जरासं टॅपिंग करतो आणि मग तो रक्त पुरवठा आपल्याला तो बरोबर व्हायला लागतो, बरोबर आहे ना. तर तो रक्त पुरवठा पोटाकडे जास्त होतो. म्हणजे हे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की म्हणजे वज्रासन आपण का घालतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण आपण कोणालाही सांगताना की जेवण झाल्यावर वज्रासनात बसा, तर का बसा हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता आपण त्याच्यातले वेगवेगळे काही आजार बघणार आहोत आज आणि उद्या. पचन संस्थेचे आजार बघणार आहोत आणि त्याच्यावरती काय काय योगोपचार आपण करू शकतो ते आपण बघणार आहोत. आता आपण याला म्हणतात स्टोमॅटायटिस. आपण ज्या वेळेला इथे आपण बघितलं, सुरुवात कुठून होते? आपल्या अन्नमार्गाची मुखापासून होते, बरोबर. आणि ह्या जीभ असते, आपली जीभ, तर त्या जिभेवरती जे काही म्हणजे काय म्हणूयात, तिथे फोड आल्यासारखं होतं, तर ते जे होतं त्याला स्टोमॅटायटिस म्हटलं जातं. आणि त्याचं कारण काय आहे? तर तुमचं डायजेशन नीट नसेल, पचन नीट नसेल तर ते होतं. डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टर तुमची पचन नीट आहे की नाही बघतात, त्याच्यासाठी जीभ बघतात. जिभेवरती पांढरा थर असेल तर त्यांना कळतं की तुम्हाला तुमचं डायजेशन नीट नाहीये. आणि ही अवस्था सारखी जर राहिली तर तुम्हाला पुढे फोड आल्यासारखी एक परिस्थिती निर्माण होते. आणि त्याचं म्हणजे ते कशाचं लक्षण आहे की तुमचं पचन नीट झालेलं नाहीये, म्हणजे सदोष पचनाचं ते लक्षण आहे. आणि कधी कधी काय होतं की आपल्या त्वचेवर आपले दात असतात, तर एखादा टोकदार दात आहे ना, तर तो सारखा टच होऊन सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. किंवा निकृष्ट दर्जाचं आरोग्य असेल किंवा कमी प्रतिकार शक्ती असेल तरी सुद्धा हा
स्टोमॅटायटिस हा आजार होतो. आणि त्याच्यावरती उपचार काय आहे, तर तुमचं पचन सुधारायचं. पचन सुधारणं, मग त्याच्यासाठी आता सुधारायचं म्हणजे काय करायचं, तुम्ही जे अन्न खाता, आधी तुम्ही खाता ते बरोबर योग्य आहार आहे की नाही, किंवा गरजेपेक्षा जास्त खाता आहेत का, ते तुम्ही बघायचं. आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं पचन होताना तोंडामध्ये चावलं जातंय की नाही, पुढे जाताना आतमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्याचं पण निवारण तुम्हाला करायला पाहिजे. तर अशा प्रकारे ते पचन सुधारणं. त्याच्यानंतर बी कॉम्प्लेक्स सह पूरक जीवनसत्व घ्यायची. नॉर्मली बी कॉम्प्लेक्स कमी झालं तरी सुद्धा जिभेवरती फोड आल्यासारखे आपल्याला जीभ आली आपण म्हणतो ना, किंवा आतमध्ये थोडं अल्सर आल्यासारखं दिसतं, तर त्याला ते लाल 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 सगळे चट्टेच्या चट्टे येतात तोंडाच्या आतमध्ये. नॉर्मली बी कॉम्प्लेक्स घेतले तर ते जातात, म्हणजे जर दुसरं काही कारण नसेल तर. म्हणून बी कॉम्प्लेक्स सह पूरक जीवनसत्व तुम्ही त्यावेळेला घ्यायची. जंत झाले असतील पोटामध्ये तरी सुद्धा होऊ शकतं, तर जंतनाशक औषधं तुम्ही घ्यायची आहेत. आणि याच्यामध्ये आपण एरवी जी काही योग साधना करतो, म्हणजे जनरल मॉड्यूल असतं की जी काही योग साधना आपण करत असतो, तर त्याच्यामध्ये ज्या काही योगिक क्रिया करतो, तर ते आपल्याला पचन आणि आपली प्रतिकार शक्ती सुधारायला मदत करतात. आणि तो याच्यावरचा उपचार आहे. आता दुसरा आपण बघणार आहोत, म्हणजे आपण आधी बघितलं तोंड येणं किंवा तोंडामध्ये फोड आल्यासारखे जे काही बारीक बारीक आपल्याला गोष्टी होतात त्याला, ते स्टोमॅटायटिस बघितलं. आता ऍसिडिटी. ऍसिडिटी हा नॉर्मली आपण सर्रास लहान मुलं, कोणी बायका, पुरुष, कोणालाही होऊ शकतं. आणि हे होण्याचं नॉर्मली कशामुळे होऊ शकतं, तर टेन्शनमुळे. तुम्हाला एकतर तुम्ही अति खाल्लं तर होऊ शकतं, आणि टेन्शनमुळे. अति खाण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, की काहींना टेन्शन आलं तरी अति खातात, आणि काहींना ती अति खाण्याची सवय होते आणि तेवढं खाल्ल्याशिवाय त्यांचा मेंदू त्यांना संदेश देत नाही की आता माझं पोट भरलं, आणि त्यामुळे मग ती सवय वाढते. म्हणजे ज्यांना आपलं खाणं जर कमी करायचं असेल, तर समजा आज मी जर 4 पोळ्या खाते, तर मी 3.5 पोळ्या खायला पाहिजे. मी जर 2 पोळ्यांवर आली ना, डायरेक्ट 4च्या 2 केल्या ना, तर थोड्या वेळाने मला परत भूक लागेल, कारण माझी भूक भागली नाही आहे हे माझ्या सटायटी सेंटरला संदेश जातील, की भुकेचं जे समाधान करणारं केंद्र आहे मेंदूला, ते संदेश तिथे जातात की तुझी भूक अजून शमली नाहीये, तू खा अजून. बरोबर. तर हेही अशी बरीच कारणं असतात. पण नॉर्मली आता ऍसिडिटीसाठी आपण बघूया. ऍसिडिटीसाठी कारण काय आहे, तर मानसिक ताण हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. नंतर काय, तर गरम मसालेदार पदार्थ अन्न तुम्ही खाल्लं, म्हणजे तिखट खूप किंवा अति मसाले टाकलेले, लाल तवंग तर्री आलेले पदार्थ जर तुम्ही खाल्लात, तर एका लिमिट नंतर ते शरीर नको म्हणून सांगत असतं, आणि त्यावेळेला तुम्हाला ऍसिडिटी होतं. तळलेले अन्न, धूम्रपान किंवा दारू पिणं याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. आता ह्या सर्व कारणांमुळे काय होतं, म्हणजे आधी आपण जी बघितली कारणं, की मसालेदार पदार्थ आहे, तळलेले पदार्थ, फ्राईड फूड खूप जणांना आवडतं, ते छानच, बटाटे वडे म्हणा, काय कधीतरी खाणं वेगळं, आणि साधारण एक दिवसाआड किंवा रोज. काही जण इथे मुंबई सारख्या शहरात तर बरेच जण घरातून निघताना वडापावच्या गाडीवरती थांबतात, वडापाव खातात आणि पुढे जातात, म्हणजे तो त्यांचा ब्रेकफास्ट असतो. म्हणजे हे किती चुकीचं. रोज तुम्ही मैद्याचा एक पाव खाता आणि परत आणखीन तळलेला बटाटा वडा, तो सारखा सारखा, ते तळणीचं एवढी मोठी कढई असते, त्याच्यात सारखं सारखं तळलेलं असतं, आणि त्यामुळे त्याचं ते तेलाची क्वालिटी पण बिघडलेली असते. आणि असं तुम्ही रोज खाता, तर ते तुमच्या पचन संस्थेवरती लॉंग टाइम तुम्ही खात राहिलात तर ते परिणाम घडून येतं आतल्या ऑर्गन्स वरती. आता आधीची जी सगळी कारणं आहेत त्याच्यामुळे तुमच्या पोटात ऍसिडचा स्त्राव वाढतो, आणि हे ऍसिड म्हणजे पचनाची पहिली पायरी असते. आपण अन्न ज्या वेळेला खातो, एक घास 32 वेळा चावून खावावा असं म्हटलं जातं. त्यावेळेला आपल्या लाळेमध्ये टायलिन नावाचा जो काही पदार्थ असतो, त्याच्यामुळे आपल्या कार्बोहायड्रेट्सच्या पचनाला सुरुवात होते, आणि मग ते अर्धवट पचलेलं, म्हणजे थोडी जी पहिली सुरुवात झाली आहे कार्बोहायड्रेटच्या पचनाची, ती मग नंतर पुढे जाऊन आपल्या स्टमक मध्ये ते पूर्ण होतं. मग स्टमक मध्ये ऍसिड
स्त्रवलेलं असतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड सौम्य प्रमाणात असतं ते, म्हणजे आपल्या लॅबोरेटरीमध्ये असतं तसं नसतं. पण ते ऍसिड तर ते तुम्हाला पहिलं म्हणजे अन्न पचवायला तिथे मदत करत असतं. जेव्हा हे अन्न पोटात पोचतं त्यावेळेला ऍसिड स्त्राव पुढे पचन सुरू करण्यास मदत करतं. बरोबर, ही पहिली स्टेप झाली. आता हायपर ऍसिडिटी, हायपर हा शब्द आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपण काय म्हणतो, प्रमाण जास्त झालंय. बरोबर, हायपर थायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे. हायपर ग्लायसेमिया म्हणजे शुगरचं प्रमाण जास्त झालेलं आहे. जिथे हायपर शब्द येतो तिथे प्रमाण नेहमी जास्त असतं आणि जिथे हायपो शब्द असतो तिथे प्रमाण हे नेहमी कमी असतं. आता हायपर ऍसिडिटी म्हणजे काय, हे ऍसिड सिक्रेशनचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे. अशा रुग्णामध्ये काय होतं, आता अन्नाचं तुमचं पचन झालं स्टमक मध्ये, ते पुढे जातं. मग ते पुढे गेलं तरी सुद्धा मग काय होतं पुढे, तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या 2 ते 3 तासानंतर जे काही पोटात उरतं ते अतिरिक्त ऍसिड असतं. म्हणजे अन्न पुढे गेलं पण पोटामध्ये अजून काही शिल्लक असतं, तर ते काय असतं, तर हे अतिरिक्त सिक्रेट झालेलं ऍसिड ते तिथे असतं आणि मग ते तिथे पोटातच राहतं. मग ते पोटात राहतं, आता ते रिकामं बसणार का, तर नाही. ऍसिड आपण साधं टॉयलेटमध्ये यूज करतो तर काय होतं, ती घाण सगळी निघून जाते. बरोबर, मग आपल्या स्टमक मध्ये ऍसिड जे असतं, तर आपण म्हणूया जर हे ऍसिड आहे तर शरीर स्टमकची आतली बाजू आहे तर ती एरवी ती खराब का नाही होत, तर तिथे काही सेल्स असतात. तर ते सेल्स या ऍसिड पासून आतल्या ज्या काही रक्तवाहिन्या किंवा काही गोष्टी असतात त्यांचं रक्षण करत असतात. पण जर हे ऍसिडचं सिक्रेशन, काय म्हणाला अंजलीताई, काही बोललात का तुम्ही? नाही मॅडम. ओके ओके, कोणाचा तरी आवाज आला. ठीक आहे. हे ऍसिडचं जे सिक्रेशन होत असतं तर ते अतिरिक्त ऍसिड राहिल्यानंतर ते त्याचा प्रभाव हे जे आतमध्ये जो काही थर असतो त्याच्यावरती करायला सुरुवात करतो. हे जे स्टमक आहे त्याच्या आतली जी बाजू असते तर त्याच्यावरती ते त्याचा प्रभाव टाकायला सुरुवात करतो आणि मग काय होतं, तर ते सारखं तिथे राहिल्यानंतर त्याचा जो वरचा थर आहे ना तो काढायला सुरुवात करतो. आता तो जर काढला गेला तर काय होणार आहे, त्याच्या खाली ज्या काही रक्तवाहिन्या आहेत किंवा तर त्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या ओपन होणार. बरोबर, त्या ऍसिडशी एक्सपोज होणार ना. आतला जो थर आहे प्रोटेक्टिव्ह कव्हर गेलं, थोड्या प्रमाणात कुठेतरी तो जातो, मग त्या रक्तवाहिन्यांना ते ऍसिड लागतं, मग त्या सुद्धा रप्चर होतात आणि त्याच्यातून निघणारं रक्त हे आपल्या पोटातून पुढे अन्न मार्गातून जाऊन आपल्या स्टूल मधून म्हणजे संडास वाटे बाहेर निघतं. आणि म्हणून अल्सर झाला तर स्टूल चेकिंग करतात की संडास मध्ये रक्त येत नाही येत ना, बघितलं जातं. कारण ते रक्त आपल्याला दिसणार कसं, तर एकतर तुमचं स्टूल चेकिंग केलं जातं. दुसरी गोष्ट काय केली जाते, जर एखाद्याला अल्सर झाला तर अजून कुठली तरी एक टेस्ट केली जाते. कोणी सांगेल का, कोणाला माहितीये ती कुठली टेस्ट असते? अल्सर झालाय की नाही स्टमक मध्ये किंवा पुढे बघायचं असेल तर माहितीये का? नाही नाही. तर एंडोस्कोपी. बरोबर, एंडोस्कोपी केली जाते. एंडो म्हणजे आतमध्ये, स्कोपी म्हणजे बघणं, आतमध्ये दुर्बीण घालून बघितलं जातं. बरोबर, आतमध्ये एक तोंडातून आतमध्ये दुर्बीण म्हणजे वायर घातली जाते, काळी काळी मोठी असते ती, की गिळायला खूप त्रास होतो. ती आत घातली जाते, त्याच्या दुर्बीण असते आणि मग इथे टीव्ही वरती ते बघतात, त्यांच्या कॉम्प्युटर वरती ते बघतात की आतमध्ये काय काय आहे, कुठे कुठे काय काय चाललंय. तर ते सगळं आतमध्ये दिसतं. मग कुठे ऍसिड म्हणजे कुठे रप्चर झालंय का, तो व्रण आहे तो किती मोठा आहे त्याचं मापन पण केलं जातं, ते पण कळतं तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टी एंडोस्कोपी, गॅस्ट्रिक हा शब्द तुमच्या जठराशी येतो. गॅस्ट्रिक एंडोस्कोपी म्हणजे जठराची एंडोस्कोपी केली जाते. अशी वेगवेगळ्या ठिकाणी एंडोस्कोपी आतमध्ये अन्नमार्गाची करता येते, तर ती केली जाते आतमध्ये काय झालंय हे बघण्यासाठी. पण एखादा व्रण कसा होतो तुम्हाला कळलं का जठरामध्ये? हो. हो. तुमचं जे ऍसिड
हायपर ऍसिडिटी ज्याच्यामध्ये आहे त्या रुग्णामध्ये काय होतं, अतिरिक्त आम्लाचं प्रमाण त्याच्या जठरामध्ये राहतं. हे अतिरिक्त आम्लाचं प्रमाण अन्न पचन झाल्यानंतर सुद्धा 2-3 तासांनी तिथे असतंच आणि मग ते जठराच्या आतल्या लाइनिंग वरती क्षरण, करोसिव्ह ऍक्शन, आपण इथे बघूया हे क्षरण हा शब्द लिहिलेला आहे म्हणजे करोसिव्ह ऍक्शन म्हणजे गंज चढ, क्षरण हा शब्द गंजाला, करोसिव्ह ऍक्शन म्हणजे ऍक्च्युअली गंज हा त्याला हे आहे, पण आतल्या याच्यावरती त्या त्वचेला ते रप्चर करतं, ती त्वचा खराब होते आणि आतले जे रक्तवाहिन्या आहेत तर त्या रक्तवाहिन्यां पण रप्चर होतात आणि त्याच्यातून रक्त बाहेर पडतं आणि ते रक्त आपलं अन्नातून, अन्नमार्गातून थोडं थोडं बाहेर येतं. आणि जो व्रण असतो त्याला स्कार म्हटलं जातं, म्हणजे जी जखम आहे त्याला स्कार किंवा जखम म्हटलं जातं आणि त्यालाच अल्सर म्हटलं जातं. हायपर ऍसिडीच्या रुग्णामध्ये, ऍसिडिटीच्या रुग्णामध्ये अन्न पचल्यानंतर ते पुढे जातं आणि म्हणून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या 2 ते 3 तासानंतर जे पोटात उरतं ते अतिरिक्त ऍसिड असतं, ज्याच्यामुळे पोटाच्या श्लेष्मल त्वचेवर म्हणजे म्युकस असलेला जो काही आतला जो थर असतो तो त्याच्यामध्ये क्षरण ही क्रिया होते. हे आम्ल अन्ननलिकेत, आता ते खाली जातं मी कसं ते तुम्हाला सांगितलं. अन्ननलिकेमध्ये वर गेलं तर काय होतं, छातीत जळजळ होते. आता ते वरवर येते, आपण कधी कधी म्हणतो ना अन्ननलिकेत, काही सगळ्यांनाच नाही होते पण ऐकलं असेल तुम्ही की मला जळजळ होते छातीमध्ये, तर ते अन्ननलिकेतून येतं, काहींना घशापर्यंत येतं, तर ते जळजळ करतं ते ऍसिड. आणि अल्कधर्मी माध्यम असलेल्या हे ऍसिडिक मीडियम हे फक्त जठरामध्ये असतं. पुढे गेल्यावरती जठराच्या पुढे अल्कधर्मी मीडियम असतं. तर अल्कधर्मी मीडियम मध्ये ते पक्वाशय जे असतं त्याच्यामध्ये गेलं समजा तर तिथे पण व्रण तयार होतो. म्हणजे हे वेगवेगळ्या ठिकाणी व्रण होण्याचं कार्य केलं जातं जर ते अतिरिक्त ऍसिड इकडे तिकडे गेलं तर, बरोबर. म्हणजे पक्वाशयामध्ये पण ते व्रण करतं. आता त्याची लक्षणं काय आहे, तर म्हणजे ओटीपोट म्हणजे वरच्या पोटात किंवा ओटीपोटाच्या वरच्या भागामध्ये तुम्हाला वेदना होतात आणि सहसा या रिकाम्या पोटी तुम्हाला जास्त वेदना असतात. किंवा आता पुढे डिओडिनम अल्सरच्या बाबतीत जेवणानंतर आराम पडतो. आता तुम्ही आपण याचा जर स्टमकचा एक भाग बघितला तर डिओडिनम हा भाग असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा अल्सर होतो. तर तिथे जर अल्सर झाला तर जेवणानंतर तुम्हाला आराम मिळतो. आणि जठरामध्ये जर व्रण असेल तर अन्न तुम्ही घेता त्यावेळेला ती वेदना वाढते. नंतर उलट्या लक्षण असतं, म्हणजे काहींना उलटी होऊ शकते, ते ऍसिड वर येतं आणि वॉमिट होऊ शकतं. किंवा आता ते ऍसिड किंवा पित्त ते तुमच्या शरीरामध्ये राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. म्हणजे ही तुमची लक्षणं आहे. पित्ताच्या लोकांचं डोकं खूप दुखतं आपण म्हणतो बघा बऱ्याच वेळेला, तर ते ऍसिड जास्त प्रमाणात राहिल्यामुळे होतं आणि त्यांनी जर वमन केलं तर ते उलटी वाटे पित्त निघून जातं आणि त्यांचं डोकं दुखायचं कमी होतं. आता त्याच्यामध्ये गुंतागुंत पुढे जाऊन काय होतो तर जठराला व्रण येऊ शकतो, त्याच्यानंतर पक्वाशयामध्ये व्रण येऊ शकतो किंवा पायलोरिक स्टेनोसिस म्हणजे जेथे पायलोरस, आता पायलोरस म्हणजे काय तर ज्या ट्यूब मधून जठर आहे ते डिओडिनम मध्ये प्रवेश करतं त्या भागाला पायलोरस स्फिंक्टर असं म्हटलं जातं. तर त्या पायलोरस मध्ये जुन्या बरे झालेल्या व्रणांच्या डागामुळे ते अरुंद होतं. म्हणजे हे जे पायलोरिक स्टेनोसिस हा जो काही प्रकार आहे तर तो काय आहे, तर हे थोडक्यात आपण फार तुम्ही विचार करू नका, पण याच्यात होतं काय तर ऍसिड आहे ना, त्या ऍसिड सारखं तिथे राहून राहून आता पुढचे भाग पण ते खराब करणार ना. जास्त काळ जर त्या ऍसिडिटी वरती तुम्ही उपचार केले नाही तर ते पुढचे पण पार्ट खराब करायला लागतं. आणि ह्या व्रणांचे जर डाग राहिले, आता समजा हा एवढा एक बोटभर जाडीचा, आपण एक इमॅजिन करूया, एक बोटभर जाड 1 सेंटीमीटरचा जर एखादा अवयवाचा बाहेरचा थर आहे तर तो आता आतला थर निघून गेला तर काय होणार आहे, त्याचा जो थर आहे तो हळूहळू कमी होत जाणार ना. 1 सेंटीमीटरचा थर आहे तो हळूहळू 1.5 सेंटीमीटर राहील, मग अर्धा सेंटीमीटर राहील, बरोबर. तर अशा प्रकारे हे व्रण राहिलेले जे डाग असतात, म्हणजे जरी बरं झालं तरी सुद्धा काहींच्या याच्यात ते डाग राहतात, तर त्या व्रणाच्या मुळे ते अरुंद झालेलं असतं.
हे पायलोरिक स्टेनोसिस त्याला असं म्हटलं जातं. तर हा प्रकार त्यांच्यामध्ये होऊ शकतो आणि मग ह्याच्यातून पुढे कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. तर हा सगळा डॉक्टरी भाग आहे. नंतर दुसरं काय होतं तर हिमॅटोमॅसिस म्हणजे काय की उलटीमध्ये रक्त तुमच्या पडतं. हिमॅट हा शब्द रक्ताशी संबंधित असतो. तर तुमच्या उलटीमधून रक्त येतं. आता मी एक प्रकार सांगितला तुमचं खालून रक्त जातं आणि एक प्रकार म्हणजे ती जर ते ऍसिड नाही सॉरी जठरामध्ये जर ते रक्त असेल जास्त प्रमाणात तो अल्सर मोठा असेल किंवा जास्त स्कार्स असतील जास्त व्रण असतील तर ते रक्त उलटीतून सुद्धा बाहेर येऊ शकतं. तुम्ही जर कधी बघितलं असेल किंवा हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर बघितलं असेल तर काही रुग्णांच्या ज्यांना हे असं होतं तोंडातून पण नळी घातली जाते. ती तोंडातून नळी वाटे सुद्धा ते रक्त बाहेर काढलं जातं. हे तुम्ही कधी बघितलं असेल किंवा नंतर कधी बघाल. ज्यांना अल्सर झालेला आहे त्यांच्या तोंडातून आणि मग ते सक्शनद्वारे ते जास्तीचं रक्त आहे ते बाहेर काढलं जातं आणि नंतर त्याच्यावर औषधोपचार केले जातात. आता याच्यावर उपचार काय तुम्ही खाणार काय तर मसालेदार अन्न तुम्ही हे टाळायला पाहिजे. हे परत आलंय मसालेदार किंवा तेलकट अन्न किंवा तिखट ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे. बेकरीचे पदार्थ तुम्ही टाळायला पाहिजे. तर हे काय याच्याने जळजळ होते. आतला जो थर आहे तो निघू शकतो आणि ज्यांना ऑलरेडी आहे तर तो पुन्हा पुन्हा होण्याचे चान्सेस त्यांना असतात. त्यामुळे त्यांनी हे अन्न अगदी टाळायला पाहिजे. कमी तिखट कमी मीठ असले मिठाने सुद्धा काहींना त्रास होऊ शकतो. जे अगदी सेन्सिटिव्ह असतं. आता समजा आपली जखम बोट इथे जखम झाली आणि त्याच्यावर मीठ टाकलं तर काय होणार जळणार आणि तीच कंडिशन आपल्या शरीराच्या आत पण असते. आतमधला थर आहे तो निघालेला आहे आणि जर तुम्ही खारट पदार्थ खाल्ले लोणचं किंवा काय पापड असे पदार्थ त्यामुळे डॉक्टर हे पदार्थ तुम्हाला टाळायला सांगतात. तर मसालेदार अन्न आहे किंवा तळलेलं अन्न आहे किंवा बेकरीचे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही टाळायला पाहिजे. तंबाखू दारू म्हणजे जी कारणं आहेत ती इथे उपचार म्हणून असतात की तुम्ही ती टाळायला पाहिजे. आणि ऍसिड झाल्यावरती ऍसिडिटी झाल्यावरती एक पांढरं पांढरं दुधासारखं औषध ते देतात अँटासिड देतात. तर हे जेलोसेल किंवा म्युकाइन किंवा जेल किंवा इतर काही अँटासिड्स असतात. तर ती ऍसिडीच्या अपोजिट म्हणजे म्हणून त्यांना अँटासिड्स म्हटलं जातं. तर ह्या अँटासिड्स प्रक्रिया करतं ऍसिड वरती आणि मग ते ऍसिड पोटातून पुढे वाहून नेलं जातं आणि मग आपल्याला थंड वाटतं शांत वाटतं. ऍसिडिटीच्या गुंतागुंतीच्या बाबतीत एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागते. म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन झाले तर याही पुढे गोष्टी घडू शकतात. याच्यामध्ये काय होतं तर ओंकार गायत्री मंत्र किंवा श्वास प्रश्वासावरती सजगता त्याला आपण प्राणधारणा असं म्हणतो. तर धारण आलंय धारणा पाहिजे. हे त्याच्यावरती अत्यंत उपयुक्त आहे. आता कुठलेही आपण बघितलं जर मनाशी संबंधित तणावाशी संबंधित जर आजार आहे तर ह्या गोष्टी त्याच्याबरोबर येतातच येतात. की मन शांत करणाऱ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. ओंकार साधना गायत्री मंत्र श्वासावरती प्राणधारणा करायची म्हणजे नकळत धारणा आणि पुढे ध्यान या गोष्टी येतात. त्या गोष्टी मन शांत करतात. मनावरील ताण आहे तो याच्यामुळे कमी होतो. जलधौतीमुळे एक सर 2 मिनिटं जरा मी जरा पाणी पिते 1 मिनिट. मनावरील ताण कमी शांत होतो आणि मन शांत होते आणि मनावरील ताण कमी होतो. आता ह्यांना अत्यंत उपयुक्त काय आहे तर जलधौती किंवा वमन हे केल्यानंतर ऍसिडिटी आहे कमी होते. पण आपण सरसकट सगळ्यांना जलधौती सांगू शकतो का सांगा बरं. जलधौती कोणी करायच्या नाहीत कोण सांगू शकेल. जलधौती कोणी करायच्या नाहीत आहेत का. नाही सांगता येणार पण अरे आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये पण बघितलेलं आहे या गोष्टी. उच्च रक्तदाब
आठवतंय आठवतंय हो का? हो हो. हं? बरोबर. आता ऐका, गॅस्ट्रिक अल्सरचे पुष्टी निदान झाल्यास म्हणजे काय, की आता तुम्हाला एकदा डॉक्टरकडे, तुम्हाला सगळे सिम्पटम्स दिसतात आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सर झाला आहे, म्हणजे जठरामध्ये तुमच्या अल्सर झालेला आहे. मग आता तुम्हाला गॅस्ट्रिक, तर तो अल्सर झालेला आहे हे कारण तुम्हाला कळलंय, हे निदान झालेलं आहे. आणि हे हे जे आहे, तर हे कर्करोग असल्याचं निदान पण पुढे होऊ शकतं. तर किंवा ऍक्लोरहायड्रिया म्हणजे पोटामध्ये कमी ऍसिड स्त्राव आहे, असं या आजाराचं नाव हे आहे. तर या लोकांना जलधौतीचा सल्ला देऊ नये. म्हणजे थोडक्यात काय, ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर झालेला आहे, निदान झालेलं आहे, त्यांना आपण जलधौती करायला द्यायची नाही. कारण ऑलरेडी त्यांच्या व्रण झाल्यामुळे त्या रक्तवाहिन्या ओपन झालेल्या आहेत, बरोबर. मग आपण जर त्यांना वमन दिलं, तर वमन केल्यावर जलधौती दिली, तर मग त्यांना हानिकारक ठरू शकते की नाही, त्यांच्या उलटीतून रक्त येऊ शकतं, बरोबर आहे? लक्षात येत आहे? हो. हा. आता त्याच्यावरती, आता हे निदान कशाद्वारे केलं जातं, तर गॅस्ट्रोस्कोपी, मी मगाशी म्हटलं ना एंडोस्कोपी केलं जातं, तर म्हणजे कोणत्या भागाचं केलं जातं म्हणून त्याला इथे गॅस्ट्रोस्कोपी असं म्हटलेलं आहे. नंतर अल्सरचे पुष्टी निदान झालेल्या व्यक्तीने किंवा अल्सरची गुंतागुंत, म्हणजे एकदा अल्सर झालाय तुम्हाला कळलेलं, तर किंवा पायलोरिक स्टेनोसिस, आपण मगाशी बघितलं की तुमचा जो पार्ट आहे तो थोडासा अरुंद झालेला आहे, पायलोरिक पार्ट हा, तर किंवा रक्तस्त्राव झालेला आहे, तर अशा वेळेला धौती करू नये. रक्तस्राव होतो आहे तुम्हाला आणि तुम्हाला निदान केलेलं आहे की तुम्हाला पायलोरिक स्टेनोसिस झालेलं आहे, म्हणजे एक काय गॅस्ट्रिक अल्सर झाले त्यांनी करायचं नाही, पायलोरिक स्टेनोसिस झाले त्यांनी करायचं नाही. अजून कोणी नाही करायचं, तर हाय बीपी वाल्यांनी पण करायचं नाही, बरोबर. हृदयविकाराचा झटका ज्यांना येऊन गेलेला आहे त्यांनी पण करायचं नाही. यांना तर अगदी थोडं लांबच ठेवायचं, कारण बरेच जण सांगत नाहीत. त्यामुळे आपण शिकवतो तेव्हा किंवा त्याचं पुढे जाऊन काय होऊ शकतं हे जर आपण त्यांना सांगितलं, तर मग ते हे टाळतात. नाहीतर त्यांची इच्छा असते, बरेच जण तर म्हणतात आपण पैसे भरलेले आहेत, मग हे कसं नाही करायचं, ते करून बघण्याची त्यांची जिज्ञासा असते आणि मग ते करतात आणि त्यांचं बीपी वाढू शकतं आणि इमर्जन्सी त्यावेळेला उद्भवू शकते. काही वेळेला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट, म्हणजे नुसतं झोपवून ठेवलं असं चालत नाही, काही वेळेला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट करायला लागतं. त्यामुळे ह्या लोकांना तर लांबच ठेवायचं. पोटाची मोठी शस्त्रक्रिया असेल एखादी झालेली, तर त्यांनी सुद्धा जलधौती करायची नाही. ज्यांना हर्निया आहे किंवा गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा जलधौती करायची नाही. कारण हर्नियामध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला उलटी काढतो त्यावेळेला ते ऑर्गन वर उचलले जातात आणि ज्यांना हर्निया आहे त्यांना तो वाढू शकतो किंवा त्यांना ते दुखू शकतं. योगोपचार, आता ऍसिडिटी आहे, तर आहारामध्ये काय, सात्विक, मिताहार, कमी तेलकट आणि कमी मसालेदार, हे किमी झाले, कमी मसालेदार पदार्थ पाहिजे, बरोबर. शुद्धिक्रिया, त्यांना शुद्धिक्रिया आपण काय देऊ शकतो, वमन किंवा आपण बघितलं जलधौती, दंडधौती किंवा मृदू कपालभाती देऊ शकतो. जास्त कपालभाती द्यायची नाही, काहींची ऍसिडिटी वाढते, म्हणजे हेही नाही दिलं तरी चालेल, पण काहींना मृदू कपालभाती देऊन चालू शकतं. पण ते आपण बघायचं, त्यांना विचारायचं की हे केल्यावरती तुमच्यामध्ये काय फरक पडतोय, नाहीतर कपालभाती सुद्धा काहींना द्यायची नाही. आसन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, पर्वतासन, ताडासन, चक्रासन, हे आपण त्यांना देऊ शकतो. प्राणमय कोशावरती अनुलोम विलोम, आता अनुलोम विलोम आपण देतो, कारण का अनुलोम विलोम का देतो बरं, सांगा बरं. अनुलोम विलोम आपण का द्यायचा, आता आपण बऱ्याच गोष्टींचा लॉजिक लावायला शिकलोत, आपण बऱ्याच संस्था केलेल्या आहेत. अनुलोम विलोम आपण का द्यायचा करायला, कोणालाही, या आजारात सुद्धा किंवा इतर वेळी सुद्धा का द्यायचं.
सगळ्यांनी विचार करा, मला उत्तर हवंय, त्याच्याशिवाय पुढे जाणार नाही होत आपण. अनुलोम विलोम आपण का द्यायचा? मन शांतीसाठी, मनशांतीसाठी. बरं, मन शांत का बरं होत असेल? तुम्ही सगळ्याला मनशांती सांगू शकता. आसन केलं तरी मन शांत होतं, प्राणायाम केलं तरी मन शांत होतं, सगळ्यांनी मन शांत होतं योगोपचाराने, बरोबर. एक आहार विहार सोडून द्या, पण बाकी सगळ्या क्रियांनी तुमचं मन शांत होतं. पण इथे अनुलोम विलोमनी तुमचं मन मन शांत होतं, बरोबर. का होतं? काय होत असेल? अनुलोम विलोम प्राणायाम शरीरामध्ये कोणत्या नाड्यांवर परिणाम घडवून आणतो? अनुलोम विलोम प्राणायाम शरीरामध्ये कोणत्या नाड्यांवर परिणाम घडवून आणतो? इडा आणि पिंगला. बरोबर, इडा आणि पिंगल. मग इडा नाडी इडा नाडी काय दर्शवतं आणि पिंगला नाडी काय दर्शवतं? किंवा त्याच्या संबंधी हा आणि एक शीतलता. शीतलता. एक काय करतं, ऊर्जा निर्माण करतं आणि एक शीतलता निर्माण करतं, बरोबर. मग अनुलोम विलोम प्राणायामामध्ये या दोन नाड्यांवर परिणाम घडवून आणते, तर तो कोणता परिणाम घडवून आणते? एक हीट तयार करते, एक थंडावा निर्माण करते. मग परिणाम काय घडून येत असेल? समान होत असेल बहुतेक. बरोबर, त्या दोघांमध्ये संतुलन किंवा बॅलन्स घडवून आणतो, बरोबर. त्या दोघांमध्ये, या दोन्ही नाड्यांमध्ये संतुलन घडवून आणण्याचं काम करतं. हे तुम्ही अनुलोम विलोमच्या बाबतीमध्ये अगदी ह्या गोष्टी समजून घ्या. आपल्या शरीरामध्ये इडा नाडी आहे, कोणत्या बाजूला आहे? शरीरामध्ये इडा नाडी कोणत्या बाजूला आहे? सुषुम्ना, मध्यभागी सुषुम्ना नाडी, बरोबर. सुषुम्नेच्या कोणत्या बाजूला इडा नाडी असते? सुषुम्नेच्या कोणत्या बाजूला इडा नाडी असते? डाव्या. डाव्या बाजूला. बरोबर, इडा नाडी डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पिंगला नाडी पिंगला. असते. पिंगला नाडी. बरोबर. इडा नाडी काय करतं शरीरात? थंडावा निर्माण करते, थंड पण, बरोबर. इडा नाडी काय करतं? थंड. आणि म्हणून त्याला कशाची उपमा दिलेली आहे? चंद्र नाडी, बरोबर. चंद्राची. चंद्र काय करतं? थंडपणा निर्माण करतो. तुम्हाला आणि लक्षात ठेवायचे असेल ना, तर दोन दोन अक्षरी शब्द आहेत बघा. थंड, इडा. इडाचं लक्षात ठेवा की बरोबर पिंगलाचं तुम्हाला आठवेल. पिंगला 3 अक्षरी शब्द आहे, तो उष्णता निर्माण करतो. म्हणजे थोड्याशा लक्षात ठेवण्याच्या ट्रिक, बरोबर. इडा नाडीला चंद्र नाडी म्हटलं जातं, तो शरीरामध्ये थंडावा निर्माण करतो. पिंगला नाडीला सूर्य नाडी म्हटलं जातं. आता सूर्याचा संबंध उष्णतेशी आहे, तो उष्णता निर्माण करतो. आणि अनुलोम विलोम नाव बघा, अनुलोम विलोम म्हणजे नावामध्ये पण काय आहे, दोन्ही याच्यामध्ये तो काय करून आणतं, तर संतुलन करतं. म्हणजे नुसतीच हीट वाढली आहे, नुसतीच थंडावा वाढलाय, तर शरीरामध्ये ते आजार होतात. थंडपणा वाढल्याने ते आजार होतात ठराविक, उष्णता वाढल्याने उष्णतेचे विकार होतात, बरोबर. तर या दोघांमध्ये संतुलन घडवून आणण्याचं काम अनुलोम विलोम प्राणायाम करतो. आता हे संतुलन कशा प्रकारे बरं घडवून आणतं ते? तर आपण नर्वस सिस्टम बघितल्या दोन, एक अनुकंपी आणि एक परानुकंपी बघितल्या स्वायत्त मज्जा संस्थेच्या. मगाशी आठवतायत नावं? हो हो. एक अनुकंपी आणि एक परानुकंपी. आता मला सांगा, अनुकंपी मज्जा संस्था कोणत्या नाडीशी रिलेटेड असेल आणि परानुकंपी मज्जा संस्था कोणत्या नाडीशी रिलेटेड असेल? हा मी तुम्हाला का प्रश्न विचारते, कारण तुम्ही थोडी विचाराची दिशा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची बदलेल. त्या ठराविक गोष्टीचा विचार करण्याची तुमची पद्धत हळूहळू बदलायला लागेल, पण त्याच्यासाठी थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे, बरोबर. आता मला सांगा, अनुकंपी मज्जा संस्था कोणत्या नाडीशी संबंधित आहे आणि परानुकंपी मज्जा संस्था कोणत्या नाडीशी संबंधित आहे? अनुकंपी पिंगला नाडीची, उष्णतेशी. बरोबर, कारण ती ऍक्टिव्हिटी वाढवतो, उष्णतेने ऍक्टिव्हिटी वाढवतो.
आणि हा. परानुकंपी मज्जासंस्था कोणती? कोणत्या नाडीशी इडा. संबंधित असेल? इडा नाडीशी. इडा. हा. बरोबर. हे बाकीच्यांच्या पण लक्षात येतंय का हे? हे बाकीच्यांच्या पण लक्षात येतं म्हणजे आहात का तुम्ही? जेवण करत असाल तरी सुद्धा ऐका आणि थोडासा मला काहीतरी रिस्पॉन्स द्या की समजतंय असं. कारण तरच तुम्हाला योगोपचार हा तुम्हाला लिहिता येईल आणि समजून तुम्हाला देता येईल कोणाला. बरोबर. आता अनुलोम विलोम प्राणायामामध्ये होतं काय, तुमचा मेंदू, आपला मेंदू जो आहे त्याचे 2 गोलार्ध आहेत. हे माहित आहे का तुम्हाला? आपला जो मोठा मेंदू आहे त्याचे 2 गोलार्ध आहेत. तर ते 2 गोलार्ध एकमेकांना असे जोडलेले असतात. 2 गोलार्ध एकमेकांना जोडलेले असतात. बरोबर. मग हे जे जोडलेले असतात तर त्या 2 आणि उजवा मेंदू म्हणजे उजवा मेंदू नाही, मेंदूचा उजवा भाग आणि मेंदूचा डावा भाग असे ते 2 भाग असतात. तर प्रत्येक भागामध्ये आपल्या शरीरामध्ये कुठल्या ज्या काही गोष्टी चालत असतात, अगदी मनाच्या गोष्टींपासून सगळ्या गोष्टींची केंद्र आपल्या ह्या मेंदूमध्ये असतात. बरोबर. तर त्या मेंदूमध्ये ते भाग कार्य करत असतात. एवढं लक्षात येत आहे? आपण म्हणतो भुकेचं केंद्र आहे, जे आपण म्हणतो की नाही की काहींचा हा उजवा मेंदू जास्त कार्य करतो, काहींचा डावा मेंदू जास्त कार्य करतो, कारण का ते सेंटर्स त्या ठिकाणी ते ऍक्टिव्ह असतात आणि म्हणून त्या क्रिया त्यांच्याकडून त्या घडून येत असतात. हे त्याच्या मागचं कारण आहे. तर हे 2 मेंदू एकमेकांना जोडलेले असतात. मेंदूचे 2 भाग, 2 मेंदू नाही, सॉरी, मेंदूचे 2 भाग उजवा आणि डावा एकमेकांना जोडलेले असतात. तर या 2 भागांमध्ये संतुलन राखण्याचं काम हा प्राणायाम करत असतो. आणि ते संतुलन राखलं गेलं की आपल्या शरीरातल्या सर्व क्रिया ह्या सुरळीत चालू राहतात. आणि म्हणून अनुलोम विलोम प्राणायामाचा अंतर्भाव हा रोजच्या साधनेमध्ये सगळ्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे जसं दीर्घ श्वसन किंवा आपण जे विभागीय श्वसन करतो की तुमची श्वसन क्षमता वाढवण्याचं काम करतं, तसं अनुलोम विलोम हा प्राणायाम आहे, हा तुमच्या शरीरातल्या क्रियांचं संतुलन करण्याचं काम करतं. कारण तो मेंदूच्या या दोन्ही गोलार्धांमध्ये संतुलन घडवून आणतो किंवा योगिक भाषेमध्ये आपण जर म्हटलं तर सूर्य नाडी आणि चंद्र नाडीच्या कार्यांमध्ये संतुलन घडवून आणण्याचं काम हा अनुलोम विलोम प्राणायाम करत असतो. हे एवढं समजलंय का? हो मॅडम, समज. बाकीच्यांना पण? मला थोडस काही तुमच्या हात बीत दाखवले तरी बरं वाटेल किंवा थम्सअप करून दाखवा की म्हणजे कळलंय मला हे समजेल. कारण काय आहे ना, न समजता आपण जर पुढे गेलो ना तर पोर्शन तर संपेल. मी एका लेक्चर मध्ये सुद्धा पोर्शन संपवू शकते, पण तुम्हाला जर समजलं नाही तर पुढे तुम्ही योगिक क्रिया का करता आहात किंवा त्याची कारणं समजणार नाही आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला उत्तरं सांगता येणार नाही आणि लिहिता सुद्धा येणार नाही. बरोबर. तर ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. समजलंय का बाकीच्यांना? प्लीज एक अंजली ताई आन्सर हो करताय. मॅडम. हो ना? हो मॅडम. हा, ठीक आहे. आता मला सांगा, शीतली प्राणायाम का बरं करायचा? शीतली इथे सितकारी पण हवं. शीतली सितकारी प्राणायाम करायचा असतो. ते उष्णता कमी होण्यासाठी शरीरात. बरोबर. ऍसिडिटी वाढलेली आहे, शरीरातली उष्णता वाढलेली आहे, तुमची पिंगला नाडी जास्त ऍक्टिव्ह झालेली आहे, तर ती कमी करण्यासाठी तुम्हाला शीतली सितकारी प्राणायाम करायचा असतो. आणि शिवाय तुमचं मन आळशीपणा पण थोडा निघून जातो, डलनेस निघून जातो. उज्जाई प्राणायाम मन तुमचं एकाग्र करायला, मनाचा ताण आहे तो कमी करायला मदत करतो. बरोबर. म्हणून उज्जाई प्राणायाम पण केला जातो. मनोमय कोश, आता मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, कुठलाही रोग आला तरी सगळ्यांमध्ये सेमच असतो. म्हणजे जर हा प्रश्न याच्याबद्दल प्रश्न लिहायचा झालं तर तुम्हाला विचार करायला फक्त अन्नमय कोश आणि प्राणमय कोशावरती तुम्ही व्यवस्थित अभ्यासपूर्वक लिहिलं तर तुम्हाला हे बाकीचे 3 गोष्टींचं तुम्हाला सेमच लिहायचं, एवढं लक्षात ठेवा. ओंकार मनोमय कोश म्हणजे काय? मनावर परिणाम करणारी साधना तुम्हाला लिहायची असते.
मनावर परिणाम करणारी साधना कुठली आहे? ओंकार साधना असते, भक्ती योग असतो, मंत्रयोग असतो, जपयोग असतो, भक्तिगीत असतात. किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय, तर तुमच्या वृत्तीमध्ये बदल घडायला लागतो. बरोबर. हायपर ऍसिडिटी जमदग्नीचा अवतार म्हटलं जातं. का जमदग्नी त्यांना का, म्हणजे ते जास्त रागीट होते, बरोबर, म्हणून ते कोपिष्ट होते. म्हणजे थोडक्यात विचार करा की त्यांची ऍसिडिटी वाढलेली असणार. आपण इथे जर आपल्याला ऍसिडिटी कमी करायची आहे, तर मनावरती तुम्हाला कंट्रोल आणायला पाहिजे. मन शांत केलं तर तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही. म्हणजे अति खाल्ल्याने जर होत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण मन शांत असेल तर तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही आणि मनावरती साधना करायची, तर ह्या गोष्टी तुम्हाला लिहायला हव्या. प्रत्याहार, धारणा, ध्यान हे पण तुम्हाला मन शांत करायला मदत करतो. ऍसिडिटी वरती योगोपचार, विज्ञानमय कोशात जीवनशैलीमध्ये बदल घडून येतात, आध्यात्मिक साधनेकडे वाटचाल होते, समुपदेशन. विज्ञानमय कोशामध्ये समुपदेशन हे हवंच, कारण का तो रोग तुम्हाला का झाला, मग तुम्हाला काय बदल करायला हवेत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगता येतील, किंवा मनाच्या स्तरावरती त्याला काही प्रॉब्लेम असतील, किंवा त्यांच्या भावनिक आंदोलन काय येतात, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा समुपदेशनामध्ये केलेला असतो. बरोबर. आनंदमय कोश, तुम्ही आहे त्या परिस्थितीत आनंदात राहण्याचा जर प्रयत्न केलात, तर तुम्हाला ह्या गोष्टी उद्भवून मनच शांत राहतं. आनंदी राहता म्हणजे काय, तुमचं मन शांत असेल तरच तुम्ही आनंदी राहू शकता आणि मग पुढचे आजार तुम्हाला होणारच नाही. कोलायटिस सर आपण उद्या घेऊया का, कारण आता मला वाटतं 8 वाजायला आलेले आहेत. कारण स्लाइड आहेत. आपण हे उद्या करूया.